यंदाच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मजबूत किल्ले ढासळताना दिसले। दोन्ही काँग्रेसचा हा पारंपरिक गड भाजपने ताब्यात घेतलाय। 100% भाजप ही घोषणा पुणे शहरात तर शब्दशः खरी ठरली आहे। त्यामुळे लोकसभेतील बदललेली समीकरणे इथे विधानसभेतही कायम राहिल्याचं पाहायला मिळालं। शिवडी विधानसभा मतदारसंघातून बहुमताने विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी आपण आपल्या सोबत आहेत। त्यांची विजयाची रॅली सुद्धा सुरू आहे। मतदार राजाचा आभार प्रकट करण्यासाठी ही रॅली त्यांनी काढली होती। आपण त्यांच्याशी बातचीत करून घेणार आहोत की त्यांचा आनंद कितपत आहे, आनंद त्यांचा गगनाला मावलाय का। अर्थात ही लढाई खऱ्या अर्थाने शिवसैनिकांची होती। शिवसैनिक अतिशय जबरदस्त अशा आत्मविश्वासाने लढाई लढले आणि प्रचंड बहुमताने ती जिंकली, म्हणून सगळ्यांना अतिशय आनंद हा झालेलाच आहे। 2009च्या झालेल्या पराभवाचं उट्ट पूर्णतः शिवसैनिकांनी काढलेलं आहे। शिवसेनेचा विभाग प्रमुख ते आता आमदार पद, कसा तुमचा प्रवास होता एकंदरीत? नाही, गेले 40 वर्ष मी शिवसेना या कुटुंबामध्ये विविध पदांवरती काम करतो आहे आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे। या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक गुप्ता सह पूनम अपराज, जय महाराष्ट्र, मुंबई।